नमस्कार मित्रांनो, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात स्त्रियांनो या चुका करू नका, अवश्य पाळा हे नियम, तरच व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, गणेशोत्सवानंतर आता लवकरच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। 10 दिवस चालणारा हा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा होतो। कलकत्त्यात या सणाला अत्यंत महत्त्व आहे, तर देशभरातही अनेक ठिकाणी दुर्गा देवींचे पंडाल उभे असतात। महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या राज्यात घटस्थापना करून हा सण साजरा केला जातो। घरोघरी घट बसवून त्यातील मातीत अनेक बीज पेरले जातात। ते सगळे बीज कोळ्या कोंबांनी देवघरातील त्या घटात जन्म घेतात। हेच देवीच्या शक्तीचे प्रतीक म्हणून त्याचे पूजन केले जाते। आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो। या दरम्यान दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। घरात घटस्थापना केली जाते, अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते। 9 दिवसांच्या विशेष पूजेनंतर दसऱ्याला 10व्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते। हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात। या 9 दिवसांसाठी शास्त्रांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे। अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकांमुळे देवी आपल्यावर नाराज होऊ शकते। त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख समृद्धीने भरून टाकते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांमध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे, म्हणजे कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या, कोणत्या गोष्टी करणं प्रकर्षाने टाळावं, ज्या या नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांमध्ये करणे वर्ज्य आहे, याची माहिती देणार आहे। तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, नियम दोघांनाही थोड्याफार फरकाने सारखेच आहे। आणि हे नियम जर तुम्ही पाळले तर नवरात्रीचे जे काही व्रत तुम्ही कराल त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल। तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत। तर सर्व नियम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम कुलदेवताय नमः असं जरूर लिहा। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीचे उपवास केले जातात। देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा, होम हवन विधीसुद्धा करण्याची पद्धत आहे। तर नवरात्रीचा सगळ्यात पहिला नियम असा आहे, घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने मातीच्या घटाची स्थापना करायची असते। मातीच्या घटामध्ये पाणी भरून त्याच्या कडेने विड्याची पानं लावली जातात आणि त्याच्या खाली आपण जी माती ठेवतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा कोणत्याही एका प्रकारचे धान्य पेरलं जातं। त्याला वेदिका म्हणतात। तर ज्यांच्याकडे कुलदेवीचे टाक आहेत किंवा तुम्ही कुलदेवीची सेवा करत असाल तर त्यांनी आवर्जून घटस्थापना करावी आणि त्या मातीमध्ये धान्यसुद्धा पेरावं। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर तो मंगल कलशसुद्धा तुम्हाला घटस्थापनेच्या या कालावधीमध्ये तुम्ही जिथे घटाची मांडणी वगैरे केलेली आहे तिथे तो मंगल कलश ठेवायचा आहे। ज्यांच्या घरामध्ये मंगल कलश नाही त्यांनी घटस्थापनेच्या या कालावधीमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही घट बसवाल तर नव्याने एक मंगल कलश तयार करून तो सुद्धा ठेवायचा आहे। आणि जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला हा मातीचा घट आणि मंगल कलश अजिबात हलवायचा नाही आहे। यानंतरचा पुढचा नियम असा आहे, जिथे तुम्ही घटाची मांडणी केलेली असेल तिथे तुम्हाला तुमच्या देवघरातले जेवढे देव आहेत तिथे ते विड्याच्या पानावर त्यांची स्थापना करायची आहे। म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी त्यांना स्नान घालायचं। बाकी तुमच्या घटस्थापनेच्या पूजेबरोबर या सर्व देवी देवतांची, भले त्या मूर्ती असू शकतील, टाक असू शकतील किंवा देवांचे फोटो असू शकतील, तर
त्या सर्व देवी देवतांची पूजा करून त्यांना तुम्ही विड्याच्या पानावर स्थापन करायचं आहे। त्यानंतर जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला या देवी देवतांच्या मूर्तींना किंवा टाकांना अजिबात स्नान घालायचे नाही। त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही विधिवत पूजा करावी आणि त्यांची स्थापनासुद्धा करावी। यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे, एकाच घरामध्ये 2 घट बसू नये। एका घरात 2 घट म्हणजेच काय, जर तुम्ही तुमच्या घरापासून दुसऱ्या गावी राहत असाल, तुमच्या घरी म्हणजे सासरी जर तुमच्या सासूबाई घट बसवत असतील किंवा तुमच्या गावाकडे जे लोक आहेत ते जर घट बसवत असतील तर पूजा करून उपवास करू शकता। मात्र तुम्ही घट बसवायचा नाही। म्हणजे एकीकडे जर सासू घट बसवत असेल तर मग सुनेने घट बसवण्याची गरज नाही, किंवा तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल, तुम्हाला उपवास करायची इच्छा आहे तर तुम्ही घटस्थापना करू शकता। तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या घरात राहत असाल, तुमचं गाव सोडून तुमचं राज्य सोडून जरी तुम्ही राहत असाल पण तुमच्या घरी जर घटस्थापना होत नसेल तर तुम्ही दुसरीकडे राहत असाल तरी पण घटस्थापना तुम्ही करू शकता। यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे, जोपर्यंत तुम्ही नवरात्रीचे उपवास करत आहात 9 ते 10 दिवस तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे। पुरुषांनी या कालावधीमध्ये दाढी करू नये, केस कापू नये, नख कापू नये। तर नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही या क्रिया करून घेऊ शकता, जेणेकरून 9 ते 10 दिवस तुम्हाला याचं पालन करता येईल। स्त्रियांनी सुद्धा आयब्रो वगैरे असेल, वॅक्सिंग वगैरे असेल तर ते सुद्धा या नवरात्रीच्या अगोदरच करून घ्यावं। आणि नंतर दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घट उठवाल आणि तुम्हाला जर ते आवश्यक असेल तर त्यांनी ते कार्य घट उठवल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी केलं तरीसुद्धा चालणार आहे। यानंतर नवरात्रीमध्ये पाळण्याची अजून एक महत्त्वाची गोष्ट, एकदा की घट बसवला तर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्याला घटाला माळ घालावी लागते। आता माळ घालण्याच्या बाबतीत खूप जणांचे प्रश्न येतात की 9 दिवसांमध्ये आपण घटाला किंवा देवीला कोणती माळ घालावी, फुलांची की पानांची? तर ऋतुमानानुसार किंवा सीझननुसार आपल्याला जी फुलं जी पानं उपलब्ध होतील त्यांची माळ आपण घटाला किंवा देवीला घालू शकतो। आपण घटाला जी माळ घालतो तर ती सुई दोऱ्याने म्हणजे सुईचा वापर करून तयार करायची नाही, तर आपण जशी नागपंचमीला हाताने दोऱ्याला गाठी तयार करतो आणि त्यामध्ये एक एक पान किंवा फूल ओळत असतो, त्या पद्धतीने आपल्याला घटाला माळ घालायची असते। त्यामध्ये आपल्याला सुई दोऱ्याचा वापर करायचा नसतो। देवीचा फोटोला किंवा मूर्तीला जर तुम्हाला माळ घालायची असेल तर त्यामध्ये तुम्ही सुई दोऱ्याचा वापर करू शकता। हा नियम फक्त घटासाठीच आहे। घटाला आपण ज्या काही माळी घालतो तर त्या बाबतीत बऱ्याच जणांना शंका तयार होते की दररोज आपण घटाला माळ घालायची आहे का, दररोज आपण घटाला पाणी घालायचं आहे का? तर सुरुवातीला घटाला पाणी घालण्याच्या बाबतीत सांगतो, आपण घट जो बसवतो तर एकदम छोटासा ते मातीचे मडकं असतं, तर गरज असेल तरच तुम्ही त्या घटामध्ये पाणी ओता। कधीकधी खूप जास्त पाणी ओतल्यामुळे सुद्धा खालचे जे धान्य आहे वेदिकेमधले किंवा आपण त्या मातीमध्ये जे धान्य पेरलेलं असतं ते उगवत नाही, कधीकधी ते सडून जातं, तर त्यामुळे सुद्धा धान्य उगवण्याला प्रॉब्लेम येतो किंवा मग ते जे धान्य उगवतात ते पिवळसर होतं। त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही त्या घटामध्ये पाणी ओतायचं आहे। आणि तुम्हाला दररोज घटामध्ये पाणी ओतण्याची किंवा पाणी घालण्याची इच्छा असेल तर अगदी ते थोड्या प्रमाणात ओता व की दररोज
घटाला पाणी घालण्याचा नियम आहे म्हणून नाही, तर खूप जास्त पाणी ओतण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो जो घट आपण बसवतो तर तो खूप झिरपतो आणि जास्त पाणी होण्याची शक्यता असते। तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की दररोज घटाला पाणी घातले जात नाही किंवा माळसुद्धा घातली जात नाही, तर विषम दिवस पाळतात। समजा घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही घटस्थापना केली, त्या दिवशी तुम्ही घट पाण्याने भरून ठेवलेला आहे, घटाला एखाद्या पानांची किंवा फुलांची माळसुद्धा घातलेली आहे, तर बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या माळेला काहीही केलं जात नाही किंवा दुसऱ्या माळेला नैवेद्यसुद्धा ठेवला जात नाही, फक्त पूजा केली जाते। तर तिसरा दिवस जेव्हा येईल, म्हणजे आता तिसरा दिवस जो काय आहे तो विषम दिवस येतो, तर त्या दिवशीसुद्धा दुसऱ्या दिवसाची आणि तिसऱ्या दिवसाची माळ घातली जाते। घटाला पाणी घातलं जातं आणि घटसमोर किंवा देवीसमोर नैवेद्यसुद्धा दाखवला जातो। तुमच्याकडे सुद्धा असे विषम दिवस पाळण्याची पद्धत असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी, नवव्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी घटाला माळ आणि पाणी जे आहे ते करू शकता। म्हणजेच काय, घटाला तुम्ही आदल्या दिवशीची सुद्धा माळ घालू शकता आणि नैवेद्यसुद्धा दाखवू शकता। तर नैवेद्य एक दाखवला तरीसुद्धा चालेल, दोन दाखवण्याची किंवा दोन दोन पदार्थ तयार करण्याची गरज नाही। तर तुम्ही हा एक नियम पाळायचा आहे। आणि जर तुमच्याकडे दररोज म्हणजे विषम दिवस पाळण्याची पद्धत नसेल, दररोज तुम्ही माळ घालत असाल तर तसं पाळलं तरीसुद्धा चालेल। नवरात्रीच्या या कालावधीमध्ये उपवास कसा करावा हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। तर उपवास 2-3 प्रकारे केला जातो। सर्व पर्याय मी तुम्हाला सांगतो। पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात, म्हणजे घटस्थापनेला जी उपवासाला सुरुवात होते त्यानंतर दसऱ्याला जेव्हा घटाचे विसर्जन होतं, म्हणजे घट हलवला जातो, काढला जातो, तेव्हाच दसऱ्याची पूजा करून मगच उपवास सोडण्याची पद्धत आहे। तुम्हाला तसं करायचं असेल तर संपूर्ण तुम्ही 9 ते 10 दिवस तो उपवास करू शकता। काहींना उपवास निघत नसेल किंवा आपल्या आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा BP, शुगर यासारखे काही त्रास असतील तर उपवास करण्याचा अट्टाहास करू नका। तुम्ही देवीची दररोज मनोभावे पूजा केली तरीसुद्धा चालेल। बरेच जण उठता बसता उपवास करता, म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला तो उपवास सोडायचा, त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा। अशा पद्धतीने पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जो उपवास केला जातो त्याला उठता बसता उपवास म्हणतात। काही जणांकडे असं असतं की घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी सोडायचा, त्यानंतर पुन्हा चतुर्थीला उपवास धरायचा, पंचमीला सोडायचा आणि परत शेवटी 8व्या दिवशी उपवास धरायचा किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी सोडायचा। तर अशा पद्धतीने तुम्हाला जमत असेल तर तसंही तुम्ही करू शकता। तर असे 2-3 पर्याय मी तुम्हाला सुचवलेले आहेत। ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी उपवास धरण्याचा अट्टाहास करू नका, कारण 9 दिवसांचे उपवास आहे। जरी तुम्हाला ते निघणार असतील तरी पण उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो। तुम्ही हे टाळलेलेच बरं। पूजा मात्र तुम्ही करू शकता। ज्यांना लहान बाळ आहे त्यांनीसुद्धा विचार करावा। शक्यतो त्यांनीसुद्धा उठता बसता उपवास केला नाही तर फक्त पूजा केली तरीसुद्धा चालेल। आणि खूप जणांचा असा प्रश्न येतो की आम्हाला घटस्थापना करण्याची इच्छा आहे पण उपवास करणंसुद्धा कंपल्सरी आहे का? तर उपवास करावा लागेल का असं काही नाही। तुम्हाला जर फक्त घट बसवण्याची इच्छा आहे, देवीची पूजा करण्याची इच्छा आहे या 9 ते 10 दिवसांमध्ये, तर तुम्ही तसंही करू शकता। उपवास केलाच पाहिजे असं काही नाही।
आता तुम्ही समजा घट बसवला, त्यानंतर 1-2 दिवसांनी किंवा मध्येच तुम्हाला मासिक धर्म सुरू झाला, तर त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांकडून किंवा तुमच्या घरामध्ये दुसरी स्त्री असेल, तुमच्या आसपासच्या कोणी महिला असतील त्यांच्याकडून घटाला माळ घालू शकता, घटामध्ये पाणी ओतून घेऊ शकता. मात्र तुम्ही तिथे जाऊ नये. आणि ज्यांच्याकडे सुतक असेल तर समजा आता तुम्ही घट बसवला, मध्येच तुम्हाला सुतक वगैरे पडलं, तर सुतकाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजिबात पूजा करता येणार नाही. त्या कालावधीमध्ये तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे आलेले असतील तर तुम्ही त्यांच्याकडून पूजा करून घ्या. पण मग काही पण झालं तर ते सुतकाचं घर आहे, त्यामुळे सुतक वगैरे पडलं तर मग तो घट जो आहे तर जितके दिवस तुमच्याकडून सेवा झाली तितकी पुरेशी आहे. त्यानंतर जेव्हा तुमचं सुतक फिटेल, भलेही तेव्हा दसरा होऊन गेलेला असेल तर सुतक फिटल्यानंतर किंवा मग दसरा झाल्यानंतर तुम्ही ती पूजा काढून घेऊ शकता. यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम की नवरात्रीच्या या 9 ते 10 दिवसांमध्ये जो कोणी उपवास करणारा असतो त्याने लिंबू कापायचं नाही आहे. त्याचबरोबर जोपर्यंत तुमचे उपवास चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला दुपारी झोपता येणार नाही. आणि तुम्ही जे काही रात्री झोपता तर त्यासाठी तुम्हाला गादीचा किंवा मग मऊ अंथरुणाचा वापर करता येणार नाही. एकदम साधं राहणीमान तुम्ही या 9 ते 10 दिवसांमध्ये पाळायचं आहे. तर तुम्ही चटईवर किंवा एखाद्या सतरंजीवर झोपलात तरीसुद्धा चालेल. आणि नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या किंवा 9 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याकडे अखंड दिवा लावला जातो. तर जोपर्यंत आपल्याकडे अखंड दिवा चालू आहे तोपर्यंत तुमचं घर तुम्ही एकटं सोडून जाऊ नका. घरात कोणी ना कोणी असायलाच हवं. पण जे लोक शहरात राहतात त्यांनी घट मांडलेला आहे, देवीची पूजा दररोज करतायत, पण मग नोकरीसाठी जाणं किंवा ऑफिसमध्ये जाणं त्यांना अनिवार्यच आहे, घरी कोणी राहणार नाही. तर अशांसाठी हे जे नियम आहेत किंवा या नियमात सूट आहे त्यांनी घर बंद करून गेलं तरीसुद्धा चालेल. मात्र ज्याचं कुटुंब मोठं आहे तर सगळ्यांनीच एकदम कुठे बाहेर जाऊ नये. जरी तुम्हाला देवदर्शनासाठी किंवा कुठेही जायचं असेल, नवरात्रीच्या कालावधीमध्ये बरेच जण देवीच्या दर्शनाला किंवा कुलदेवीच्या ठिकाणी जातात, पण घरी कुणाला का होईना एकाला तुम्हाला ठेवायचं आहे. अखंड दिवा एकटं सोडून तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे. यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम, ज्यांच्या घरी डिलिव्हरी झाली आहे म्हणजेच नवीन बाळ जन्माला आलेलं आहे, तर जोपर्यंत बाळाचं बारसं म्हणजे 12व्या दिवशी एक विधी केला जातो, त्याला बारी म्हटलं जातं. तर जोपर्यंत तो 12व्या दिवसाचा विधी केला जात नाही तोपर्यंत घरामध्ये विटाळ पाळला जातो. असं काही तुमच्या घरी असेल आणि जी स्त्री जिने नवीनच बाळाला जन्म दिलेला आहे तिचं करायला कोणी आपल्या घरातली स्त्री मदतीला असतेच, तर जी कोणी तिचं करत असेल तर तिने घटाच्या ठिकाणी हात लावू नये. घरातील दुसऱ्या स्त्रीने किंवा घरातील पुरुषांनी घटाची जी पूजा असेल किंवा जे काही आपल्याला देवीचे या 9 ते 10 दिवसांमध्ये करावे लागतो ते बघितलं तरीसुद्धा चालेल. यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम, जर तुम्ही दरवर्षी नवरात्रीचे 9 ते 10 दिवसांचे उपवास करत आलेला आहात, पण यावर्षी उपवास करताना तुमच्यावर जर अशी परिस्थिती उद्भवली की आता तुम्हाला उपवास सोडल्याशिवाय पर्याय नाही, मग ती आरोग्याची समस्या असू शकते किंवा दुसरी काही पण अशी एक समस्या किंवा अशी एक वेळ येईल की जेव्हा तुम्हाला उपवास सोडणं भाग असेल, तर त्यावेळेस मात्र तुम्ही कोणताही न विचार करता उपवास सोडला तरीसुद्धा चालेल. थोडक्यात मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, तुमच्या तब्येतीला, तुमच्या आरोग्याला
त्रास करून तुम्ही कोणताही उपवास किंवा व्रत करू नका। देवी काय असं म्हणत नाही की तुम्ही कंपल्सरी किंवा तुम्ही बळजबरी उपवास करायचाच आहे। तुम्ही मनोभावे सेवा केली तरीसुद्धा चालेल। नवरात्रीचा 8वा दिवस जो असतो तो अष्टमीचा असतो। कन्यापूजनाचा दिवस तर कन्यापूजन तुम्ही जरूर करायचं आहे। देवीच्या कुमारिका रूपाची या दिवशी पूजा केली जाते। तर 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या कोणत्याही मुलींना घरी बोलवू शकता किंवा अगदी लहान लहान मुलींना बोलावलं तरीसुद्धा चालेल। तर त्यांना काय उपयोगी वस्तू येतील अशा वस्तू देऊन आणि त्यांची देवीच्या कुमारिका स्वरूपात म्हणून पूजा करायची आहे। तर अष्टमीला हे केलं जातं। ज्यांना अष्टमीच्या दिवशी करणे काही अडचणीचा वाटत असेल किंवा काही अडचण असेल तर त्यांनी नवमीच्या दिवशी केलं तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर पुरणाचे दिवे लावायला अजिबात विसरू नका। सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या कालावधीमध्ये देवीसाठी पुरणाच्या आरत्या किंवा दिवे लावले जातात। तर तुम्ही ते पुरणाचे दिवेसुद्धा आवर्जून लावा। बऱ्याच ठिकाणी देवीला कडकण्यांची माळसुद्धा अष्टमीला किंवा काही ठिकाणी सप्तमीला तर काही ठिकाणी नवमीला सुद्धा घातली जाते। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल पण त्या दिवशी तुम्ही देवीच्या नावाने त्या कडकण्यांची माळ तयार करून नक्की घालावी। जेव्हा दसरा येईल तर त्या दिवशी घट हलवून त्याचबरोबर घरातील देवी देवतांची पूजा करून मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे। दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला घटाला तुमच्या वेदिकेमध्ये जे काही धान्य उगवलेलं आहे त्याची माळ तयार करून शेवटच्या दिवशी ती घालायची आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांची 9 माळांची माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे। पण दसऱ्याच्या दिवशी कोणती माळ घालावी तर तुम्ही झेंडूच्या वगैरे फुलांची माळ म्हणजे ते सगळं करू शकता। पण जे काही धान्य आपण उगवलेलं असतो त्या वेदिकेमध्ये तर त्या धान्याची माळ घालण्याची सुद्धा पद्धत आहे। ती सुद्धा तुम्ही नक्कीच पाळावी। यानंतर नवरात्रीमध्ये पाळण्याचा अजून एक महत्त्वाचा नियम खास करून आपल्याला दसऱ्याच्या दिवशी तो पाळावा लागेल। तुम्हा सर्वांना माहिती आहे की दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पाने एकमेकांना सोनं म्हणून देतो। तर जेव्हा आपण ही आपट्याची पानं तोडतो, जर तुम्ही स्वतः तोडणार असाल तर तुमच्या आसपास कुठे झाड असेल तर सर्वप्रथम झाडाची पूजा करा, त्या झाडाची क्षमा याचना करा। तुम्ही ही पानं कशासाठी तोडता आहात हे सांगा आणि नंतर तुम्ही ती पानं तोडू शकता। बाजारातून विकत घेणार असाल तर मग तुम्हाला या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही, कारण ती पानं काही तुम्ही तोडलेली नसणार। तर ही जी पानं आहेत ती घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचे। तर सोबत तुम्ही ही आपट्याची पानं नेताना तुमच्यासोबत फुलं आणि मारुतीरायांसाठी नैवेद्याने जमल्यास एखाद्या छोट्या बॉटलमध्ये तुम्ही तेल आणि एखादी पणती तुम्ही घरून घेऊन गेलात, वात नेली तरीसुद्धा चालेल। आजकाल मारुतीच्या मंदिरामध्ये तेल वाहायला बंदी आहे, कारण आपण मूर्तीवर तेल वाहिलं तर मग मूर्तीची झीज होते। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या गोष्टींवर बंदी घातली आहे। तर तेल वाहायला परवानगी नाही आहे तर आपण दिवा नक्कीच लावू शकतो। तर तिथे तुम्ही दिवा प्रज्वलित करा, मारुतीरायांची पूजा करा। घरातील पुरुषांनी ही कामं केली तर चांगलं राहील। तिथे तुम्ही आपट्याची पाने अर्पण करायची आहेत आणि नंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद घेऊन आणि तुम्ही ती आपट्याची पानं घरी घेऊन यायचं आहे। जोपर्यंत घरामध्ये घट हलवला जात नाही किंवा दसऱ्याची पूजा होत नाही तोपर्यंत तुम्ही ती आपट्याची पानं बाहेरच ठेवायची आहेत। जेव्हा देवीला नैवेद्य दाखवला जाईल, देवीची तळी भरली जाईल,
त्यानंतर तुम्ही ती आपट्याची पानं एकमेकांना सोनं म्हणून देऊ शकता। त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या शेती अवजारांना तेलात भिजवलेला शेंदूर नक्की लावा। शेंदूर लावण्याचे खूप महत्त्व आहे, तर या गोष्टी तुम्हाला करायचे आहे। जे शेतकरी नसतील, तुमच्याकडे तुमचं व्यवसायाचं जे काही साधन असेल, काही मशीन असेल किंवा आजकाल आपण मोबाईल लॅपटॉप जे काही वापरतो, आता आधुनिक काळानुसार आपण बदललं पाहिजे, तर या वस्तूंची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। तर काही नाही, फूल व्हायची, नमस्कार करायचा आणि ही जी साधनं आहेत या साधनांचा आपल्याला आजकाल काय उपयोग होतोय की ज्यामुळे आपण आपली प्रगती करू शकतो, तर त्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत। आणि जे गावाकडे राहतात, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी या दिवशी शेतीला नैवेद्य दाखवायला विसरू नका। तर नैवेद्य कसा दाखवायचा? तुमची जिथे शेती असेल, तुमच्या घराच्या आसपास किंवा कुठे, तर तिथे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक बनवता, पुरणपोळी असेल किंवा गोडाधोडाचा शक्यतो बनवला जातो, तर जे काही तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार बनवला असेल तर ते सगळं तुम्ही एका ताटामध्ये घेऊन जायचं आहे। फुलं न्यायची आहेत, एखाद्या दिवा तुम्ही नेऊ शकता आणि शेतामध्ये थोडासा खड्डा करून तिथे तुम्हाला हा नैवेद्य पुरून द्यायचा आहे। तर आपल्या शेतामध्ये जे काही कीटक राहतात किंवा असे जीवजंतू राहतात की बऱ्याच वेळा या कीटकांमुळे किंवा या जीवजंतूंमुळे आपल्या शेतीचा राखण होतं किंवा आपल्या शेतीसाठी ते उपयोगी आहेत, तर त्यासाठी आपल्याला हा नैवेद्य मातीमध्ये पुरायचा असतो। याला भूमिदान, अन्नदान किंवा भूमिपूजन असं सुद्धा म्हटलं जातं। तुम्ही तिथे पाणीसुद्धा गोलाकार फिरवू शकता किंवा तुम्ही एकाऐवजी 2 नैवेद्यसुद्धा नेऊ शकता, म्हणजे की एक नैवेद्य तुम्ही जमिनीत पुरला आणि दुसरा नैवेद्य तुम्ही शेतामध्ये ठेवून दिला तरीसुद्धा चालेल, जेणेकरून तुमच्या शेतामध्ये जे काही प्राणी फिरतात, जे काही पक्षी येतात, त्यांनासुद्धा तो खाता येईल। आणि जो आपण जमिनीत पुरलेला असतो, तर जमिनीमध्ये जे जीवजंतू आहेत त्यांना खायला तो उपयोगी येईल। तर आपल्या शेतजमिनीमध्ये राहणाऱ्या प्राण्यांप्रती, पक्ष्यांप्रती किंवा जीवजंतूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणून आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा असतो। नवरात्रीच्या या कालावधीमध्ये तुम्ही देवदर्शनासाठी सुद्धा जाऊ शकता, पण लक्षात ठेवायचं आहे, घरी कोणीतरी राहायला हवं। एकाच कुटुंबातील सर्वांनी एकदमच जाऊ नये, अशी एक प्रथा आहे किंवा असा एक नियम आहे, तर तो तुम्ही पाळला तर बरं होईल। आणि तसेही आपल्या घरी अखंड दिवा असणार आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला हा नियम पाळायचा आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जोपर्यंत आपल्या घरी घट बसवलेले आहेत, तोपर्यंत ज्या व्यक्ती धूम्रपान करतात, तसं ते कधीही करणं वाईटच आहे, पण 9 ते 10 दिवसांमध्ये तुमची जर सवय मोडली तर तुम्ही नक्कीच ती मोडण्याचा प्रयत्न करा, किंवा सुटणारच नसेल तुमच्याकडून, ते प्रयत्न होणारच नसतील, पण नवरात्रीच्या या कालावधीमध्ये तरी तुम्ही हे करणं टाळा। कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा धूम्रपान या दिवसामध्ये करू नका। मांसाहार करण्याची तुमच्या घरी पद्धत असेल आणि घट बसवलेला असेल, तर मग 9 ते 10 दिवस तुम्हाला पाळावेच लागतील। कोणत्याही प्रकारचं मांसाहारी अन्न तुमच्या घरी शिजता कामा नये। अजून एक महत्त्वाचा नियम, जोपर्यंत आपल्या घरी घट बसवलेले आहे, तोपर्यंत घरातील कोणत्याही सदस्याने एकमेकांशी वादावादी करू नये। घरामधलं वातावरण एकदम प्रसन्न कसं राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी। थोरा मोठ्यांचा किंवा प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा। ही गोष्ट जर तुम्ही पाळली तर नक्कीच तुमची कुलदेवता, तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न राहील, तुम्हाला तुमच्या व्रताचं
संपूर्ण फळ नक्की मिळेल। या 9 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही एकमेकांना जे काही पैसे देतात उसने म्हणून तर खास करून संध्याकाळच्या वेळा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे। संध्याकाळी कुणालाही उसने पैसे देऊ नका किंवा आपण जर गावाकडे राहत असू तर आपण ज्या काही वस्तू संध्याकाळी देतो, समजा एखाद्याकडे मीठ संपलं असेल, तेल संपलं असेल किंवा हळद संपलं असेल किंवा ज्या काही वस्तू, तर त्या संध्याकाळी देणं टाळावं आणि 9 ते 10 दिवस आपल्याला एकमेकांना पैसे देणारं किंवा कुणाला कुठे पैसे द्यायचे असतील, आता खर्च तर आपले दररोजचे चालू असतातच आणि काही ठिकाणी आपल्याला पैसे द्यावेच लागतात, तर जिथे खर्च होईल म्हणजे जिथे आपण काही वस्तू विकत घेतली किंवा काहीतरी विकत घेतलं तर तिथे पैसे द्यावेच लागतात। एवढे 9-10 दिवस कोणी थांबू शकणार नाहीत, पण संध्याकाळच्या वेळा तुम्हाला हा नियम नवरात्रीमध्ये पाळायचा आहे। दिवसभरात तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही करू शकता, पण संध्याकाळी ही गोष्ट अजिबात करू नका। नवरात्रीच्या या कालावधीमध्ये बरेच जण कुठे जायचं असेल तर अनवाणी पायाने चालतात, म्हणजे चप्पल वगैरे घालत नाहीत, बुटं घालत नाहीत। तर तुम्हाला हे खरंच शक्य असेल तरच हे नियम पाळा, नाहीतर आपल्या आरोग्याला किंवा आपल्या स्वतःला त्रास देऊन कोणत्याही प्रकारचे नियम तुमच्यासाठी बांधील नाही आहेत। तुम्ही जिथे योग्य वाटत असेल तिथे चप्पल बूट घालूनच जाणं योग्य आहे। तर असे जे नियम आहेत की ज्यांनी खरंच आपल्याला त्रास होणार आहे, त्यातल्या त्यात लांब जायचं असेल तर मग आपल्या स्वतःला खूप त्रास होणार, तरी या गोष्टी करू नका। जर तुम्ही घरातच राहणार असाल 9 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये, कारण नवरात्रीच्या 9 ते 10 दिवस बरेच जण कुठे जातही नाही, जे कोणी उपवास करतात ते जर तुम्ही असं काही करणार असेल, घरातच राहणार असाल किंवा घराच्या आसपासच कुठे फिरणार असाल तर मग हे नियम तुम्ही पाळू शकता। अन्यथा तुम्हाला जर तुमचं काम पण बघायचं आहे, तुम्ही उपवास पण करताय, तर मग तुम्हाला चप्पल बूट शिवाय पर्याय नाही। तर असे कोणतेही नियम तुम्ही पाळू नका। अखंड दिव्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक नियम असा सांगितलेला आहे की जोपर्यंत आपल्या घरामध्ये अखंड दिवा आहे तोपर्यंत आपलं घर एकटं सोडून आपल्याला कुठे जायचं नाही आहे। तर ज्यांना नोकरी व्यवसायासाठी जाणं आहे किंवा ज्यांचे एकदम छोटं कुटुंब आहे, नवरा बायको दोघेजण जॉबसाठी किंवा त्यांच्या कामासाठी जातात आणि घराला लॉक असतं, तर त्यांनी काय करायचं आहे, घरी आल्यानंतर ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा तुमच्याकडे जर जपमाळ असेल तर तुम्ही पूर्ण 1 माळ जप केला तरीसुद्धा चालेल। तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन तुम्ही हा जप करू शकतात किंवा मग 108 वेळा नवार्ण मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे अगदी महत्त्वाचे नियम सांगितले। ज्या गोष्टींना पर्याय नाही त्या गोष्टींचा पालन कसं करायचं किंवा त्या नियमांना पर्याय काय हे सुद्धा सुचवलं। तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल, तुमच्यासाठी जे नियम योग्य आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला। तर या नियमांचे पालन जर तुम्ही केलं तर व्रत करताना किंवा पूजा करताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत। अजून तुमच्याकडे नवरात्रीच्या या 9 ते 10 दिवसांमध्ये कोणते नियम पाळले जातात, कोणत्या गोष्टी केल्या जातात, कोणत्या गोष्टी टाळल्या जातात हे सुद्धा तुम्ही कमेंट्सद्वारे कळवू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच साईप्रभा या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रत्येकाच्या घरी कुलदेवी अखंडपणे वास करो, कुलदेवीची अखंड कृपा तुमच्यावर राहो हीच सदिच्छा आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।